त्यासाठी सुखरूपपणे आजी आजोबांकडे दिलं गेलं पाहिजे। आणि आताच काही वेळापूर्वी आता ते बाळ मिळालंय, त्याचे मी जेव्हा टीव्हीवर बघितलं खूप बरं वाटलं की निदान ते बाळ आता आजी आजोबांकडे पोचलंय आणि इतकं ते गोड आहे, त्याचं ते हास्य बघून खरंच बरं वाटलं। पण मला तो निलेश चव्हाण म्हणून जो आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे, कारण तो असा व्यक्ती आहे की त्यांनी धमकावून, म्हणजे वडिलांनी मला जेव्हा सांगितलं रात्री की शर्ट वर करून तो त्याच्या कमरेला असलेला रिव्हॉल्वर दाखवून धमकी देऊन त्या बाळाला घेऊन गेला, म्हणजे काय याला म्हणावं। आणि खरं तर त्याला नेल्याबद्दल ह्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे। आणि मला आता असं वाटतंय की आत्ताच्या घटनेला बऱ्याच गोष्टी, म्हणजे मयुरी जगताप हिच्याशी मी जेव्हा बोलले तेव्हा ती मयुरी जगताप सांगत होती की बाबा तिला इतका त्रास दिला गेला, खूप छळलं गेलं होतं, म्हणूनच मी तिचा नंबर देखील आपल्या माझा जो मीडियाचा व्हॉट्सअप ग्रुप होता त्याच्यावर टाकला, कारण तिने जे मला चित्र दिलं होतं ते अतिशय भयानक होतं की तिला आणि तिच्या नवऱ्याला सुशीलला देखील या कुटुंबाने कसं टॉर्चर केलं। करिश्मा जी होती हगवणे, म्हणजे तिची नणंद, तिने तिला किती टॉर्चर केलं होतं। त्यांना शेवटी वेगळं राहायला भाग पाडलं। एवढंच नाही तर त्यांचं लाईट कापून टाक, पाणी कापून टाक, त्यांना कुठेही कामधंदे मिळू नये, म्हणजे हे विकृत कुटुंब होतं, यांचे विचारच विकृत होते। आणि म्हणून मला असं वाटतं की मग ती नणंद असो, सासू सासरे असो, या सगळ्यांना